मुखेड न्यूज 24 गावाकडची खबर ग्लोबल नजर गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। नमस्कार, आपणा सर्वांचं मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि आपण पाहतात मुखेड न्यूज 24। मुखेड तालुक्यातील राजुरा बुजुर्ग येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। या ग्रामसभेत गावाच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली। गावातील नागरिकांसमोर तंटामुक्ती अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळींनी एकमताने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कैलासवासी श्रीराम पाटील राजूरकर यांचे नातू सचिन पाटील राजूरकर यांच्या नावाला पसंती दिली। सर्वानुमते सचिन पाटील राजूरकर यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीसाठी सूचक म्हणून रामकिशन ठाकूर, प्रदीप पाटील इंगळे, तर अनुमोदक म्हणून सरपंच शिवदास राऊत, उपसरपंच हनुमंतराव पाटील, ग्रामसेवक गायकवाड साहेब, वैभव पाटील राजूरकर यांनी अनुमोदन दिले। यावेळी मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय मोरे साहेब, पोलीस पाटील शिवाजीराव इंगळे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मित्रमंडळी उपस्थित होते। निवडीनंतर गावाच्या वतीने सचिन पाटील यांचं शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अशाच प्रकारच्या गाव पातळीवरील बातम्या पाहत राहण्यासाठी मुखेड न्यूज 24 या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रिपोर्टसाठी माधव जंगमवाड राजूरकर। पूर्वी तेच होते, आणखी हे तेच राहणार आहे। तेव्हा मी त्यांचं या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर अध्यक्ष मागे माझे वडील तंटामुक्ती अध्यक्ष होते, त्याच्या पश्चात नंतर मला केले। कमीत कमी 10-15 वर्षाखालची कमिटी आहे। कमिटी बरखास्त झालेली आहे, म्हणजे आता काही हे नाही आहे। आर पाटलांनी हे केलेले होते, त्याच्यानंतर आपण कमिटी केलो नाही, बरोबर। आता हे इथून जे आहे फक्त आपल्या समाधानीसाठी अध्यक्षपद आहे। इथं काय आपल्याला काय म्हणजे प्रशासकीय काही नाही आहे। मागे पण माझ्या पद्धतीनं मी माझं कार्य केलोय। कोणी कोणाच्या घराला जाऊ नये, कोणी कोणाकडे येऊ नये असा विषय नाही। कुठेही जावं लागते, कुठेही यावं लागते, कुठेही हे करावं लागतं। माझ्या पद्धतीनं मी केलोय, याच्या पुढेही मी गावासाठी करायला तयार आहे। कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही अडचणीला मी समर्थ आहे गावासाठी। ओके, सर्वांनी मते मला निवड केल्याबद्दल सर्व गावांचा माझं धन्यवाद। याच्या पुढे मला सहकार्य असंच राहू द्या। धन्यवाद।